प्रत्येक सामन्यामध्ये दिल्या जाणाऱ्या सामनावीराच्या ज्या आकर्षक ट्रॉफीज आहेत ना, त्या ट्रॉफीज ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी पुरस्कृत करण्यात आल्या, तर 20 मिनिट एका इनिंगसाठी असणार आहे, याची दक्षता आपण घ्यायची. यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय भरतजी भोईर साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल. त्यानंतर यानंतर पुढील सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. अवधेशजी भोईर यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. यानंतर अवधेशजी भोईर यांचं देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. तर सन्माननीय लहू भोईर साहेब पडघे आणि शरदजी उलवेकर साहेब, त्याचबरोबर मनोजजी उलवेकर साहेब, या तीनही मान्यवरांना विनंती असेल की आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. यानंतर मनोजजी उलवेकर साहेब यांचा देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. तत्पूर्वी हा शुभ सन्मान तर संतोषजी ठाकूर साहेबांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. हाही सन्मान या ठिकाणी या मुख्य मंचावर केला जाईल. बरेचसे मान्यवर या व्यासपीठावरती उपलब्ध आहेत. संतोषजी ठाकूर यांचा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होईल. त्यानंतर उदयजी भोईर साहेब यांचं देखील नुकताच शुभागमन आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते आणि त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय उदयजी भोईर साहेब. तर या दरम्यान सन्माननीय अशोकजी भोईर साहेब माजी सरपंच पडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्याचबरोबर सन्माननीय विकी फडके साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होते. तर दोनही मान्यवरांना विनंती असेल की या आपण आमच्या मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती करण्यात आलेली आहे. तर विनंती असेल दोनही मान्यवरांना की आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर आदरणीय अशोकजी भोईर साहेब माजी सरपंच पडगे आणि त्याचबरोबर सन्माननीय विकी फडके साहेब या मान्यवरांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. खरं तर खेडूकपाडा म्हटलं ना तर हा स्वागत सन्मानाचा सोहळा आणि मान्यवरांची उपस्थिती ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पुढील सन्मान या ठिकाणी दिनेशजी उलवेकर साहेबांना विनंती असेल की आपणही मुख्य मंचावरती या, आपलाही यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. मी आमच्या प्रेक्षकांची थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय कारण मान्यवरांची मंडळी आपल्याला व्यासपीठावरती जरूर पाहायला मिळते. या दरम्यान दीपकजी गोंधळी साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतंय. तर विनंती असेल दीपकजी गोंधळी साहेबांना की या आपण मुख्य मंचावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर सन्माननीय जयदासजी भोईर साहेब याही मान्यवरांना विनंती असेल की आपणही आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर जसं आपण सकाळच्या सत्रामध्ये देखील उल्लेख केला, आज संपूर्ण दिवसभरामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व संघांना आणि सर्व खेळाडूंना त्याचबरोबर प्रेक्षकांना भोजनाची व्यवस्था
ही ज्यांच्या माध्यमातून पाहिले गेले ते सन्माननीय मोहनजी वासकर साहेब, आदरणीय गजाननजी ठाकूर साहेब आणि सन्माननीय भैरतजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आज भोजन व्यवस्था ही या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर त्यांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार. तर धावफलकावरती 12 धावा. प्रेक्षकांची आम्ही जरूर या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आहोत की समालोचन आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवू शकलो नाही आहेत. बरेचसे प्रेक्षक जे प्रत्यक्ष मैदानावरती येऊ शकले नाहीत मात्र यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमच्याशी जुडले गेलेत त्या सर्व प्रेक्षकांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. एकूण धावांचा विचार केला तर धावफलकावरती आपण पाहतोय 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. तर नवीन गोलंदाज या ठिकाणी नितीन व पहिल्या षटकामध्ये सुरुवात दमदार राहिली आहे. संतोष सर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहिला सामना दोनही एंडने खेळवला गेला त्यामुळे एकूण आज 12 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. विनंती असेल टेंबोडे आणि पडघे या दोनही टीम्सच्या कर्णधारांना की जर आपण इथे उपलब्ध असाल तर आपली उपस्थिती दर्शवा आणि या पुढील इनिंग ब्रेकमध्ये मात्र आपला टॉस केला जाणार आहे. टेंबोडे संघाचे संघनायक आणि पडघे या दोनही टीम्सच्या संघनायकांना विनंती आहे की आपण उपलब्ध असाल तर आपली उपस्थिती दर्शवा आमच्या आयोजकांकडे आणि या इनिंग ब्रेकमध्ये आपल्या दरम्यानचा हा टॉस या ठिकाणी केला जाईल. तर गोलंदाज नितीन तांडेल या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा पॉवर प्लेचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर केला गेलाय. यावेळेला कव्हरच्या रिजनमध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवणार, उचलणार, फेकणार. तोपर्यंत मात्र धावांचा जर आपण विचार केला तर थोडीशी रनिंग बिटवीन द विकेट कमकुवत आपल्याला जरूर पाहायला मिळते. एकेरी स्वरूपाच्या धावेनं मात्र संघ पुढे सरसावत असताना 13 धावा 40+ ची ही स्पर्धा. नक्कीच या ठिकाणी या 4 षटकानंतर आपण पुन्हा एकदा उर्वरित सन्माननीय पाहुण्यांच्या स्वागत सत्काराकडे आपण वळणार आहोत. गोलंदाज आउटसाइड द ऑफस्टंपचा चेंडू होता. स्विंग अँड मिस. खूप चांगली लाईन. पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्यानंतर कुठेतरी मानसिक दडपण होतं परंतु या दडपणाला बळी न पडता आपला स्वाभाविक खेळ हा मैदानाच्या आतमध्ये साकारणं याकरिता तर ओळखले जातात नितीन यांनी पाहिलं की फलंदाज हे थोडेसे आक्रमक होत आहेत. त्यांच्या शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न या अगोदर देखील वाईड यॉर्कचा वापर केला परंतु आता मात्र पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. इट्स अ वाईड बॉल. अवांतर चेंडूचा इशारा झालाय. एक अतिरिक्त धाव ही नक्कीच धावफलकावरती पाहायला मिळते. यावेळेला मात्र जोरकस प्रहार. क्षेत्ररक्षक केवळ चेंडूकडे पाहत राहिले आणि चेंडू मात्र 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे येतोय. फलंदाज वैभव यांच्या बॅटमधून हा चौकार. करूयात सन्माननीय बाबूरावजी घरत साहेब आणि आदरणीय गोपीनाथजी भोईर साहेब या दोनही मान्यवरांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. आणि इथे स्वागत मात्र फलंदाज वैभव. खरं तर आपली वैभवशाली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना जोरकस प्रहार त्याच्या बॅटमधून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. 40+ म्हटलं ना तर अनुभवाची शिदोरी आणि अनुभवाची शिदोरी पाठीशी असणारे खेळाडू पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये त्याच जोश आणि उत्साहामध्ये आपल्याला या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतात. यावेळेला पावलांचा वापर. डाऊन द ट्रॅक. हिट्स आउट ऑफ द पार्क. यूज इट. षटकार.
हार्दिक स्वागत. यावेळेला पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता. खरं तर अशा प्रकारच्या चेंडूवरती मोठे फटके खेळण्याची धमक या खेळाडूमध्ये आहे, परंतु इथे मी म्हणेन गोलंदाजांचं दैव बलवत्तर आहे. मागील 2 चेंडूवरती 2 चौकार, त्यानंतर षटकार. एकूणच जर पाहिलं तर यावेळेला मात्र सिंगल. षटक समाप्त होत आहे. दुसरा 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. याही षटकामध्ये दोनही आक्रमक फलंदाज मात्र मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः गोलंदाजांवरती बरसताना पाहायला मिळाले. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 39 धावा धावफलकावर. हॅलो पालेश्वरी संघाविरुद्ध खेळणारा नेवाली हा संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नाणेफेकीचा कौल जिंकला होता पालेश्वरी संघानं. खरं तर पालेश्वरी संघ देखील मोठ्या धावांच्या पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. असं नाही आहे की 29 धावा पहिल्या 2 षटकांमध्ये धावफलकावरती आल्या म्हणजे पालेश्वरी संघ अगदीच बॅकफुटला गेला. हा संघ फाईटबॅक करण्यासाठी ओळखला जातो. पुनरागमन कशा पद्धतीनं केलं जातं ना, हे या षटकामध्ये दाखवावं लागेल गोलंदाजांना. आणि जर का ती किमया गोलंदाजानं मैदानावर केली तर पालेश्वरी संघ पुन्हा एकदा पुनरागमन करताना या सामन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. इथे सुरेख गोलंदाजी, प्रमोदजी बोपी, खरं तर आपल्याकडे असणारं संपूर्ण अनुभव, कलागुण, आपलं कौशल्य हे सर्व पणाला लावत असताना पहिल्या 2 षटकांमध्ये विपरीत परिस्थिती आणि विपरीत परिस्थितीमध्ये देखील आपला सर्वोत्तम खेळ साकारताना मैदानावरती प्रमोदजी आपल्याला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. परंतु इथे हात खुले करण्याची संधी पाहूया, संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक येत आहे, झेल सुटलाय आणि चेंडू मात्र सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. येस, सरांचा या ठिकाणी या दरम्यान अशोकजी भोईर यांच्याकडून मला वाटतं हा झेल सुटलाय. अशोकजी उलवेकर यांच्याकडून हा झेल सुटलाय. खरं तर कधीही झेल सोडताना खूप कमी वेळा या क्षेत्ररक्षकांना आपण पाहिलं की इथून जी गोलंदाजांची रिॲक्शन होती ना, ती रिॲक्शन जरूर पाहायला मिळाली. परंतु इथे संधी आहे, संघनायक स्वतः येतात झेलच्या खाली, कंप्लीट केला जातोय झेल. अनाउन्समेंट करणार आहोत. गुरुनाथजी ठाकूर 2000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर बाबुरावजी घर यांच्याकडून 1100 रुपयाचं डोनेशन, गजाननजी ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. संजयजी उलवेकर यांच्याकडून 500 रुपयाचं डोनेशन, मच्छिंद्रजी भोईर साहेबांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन, किसनतजी भोईर यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. शंकुनाथजी भोईर यांच्या वतीने 1001चं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर भगवानजी भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आणि विलासजी भोईर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. राजेश कृष्णा भोईर यांच्या वतीने 500 रुपये, गणेशजी भोईर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन, अमितजी भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. मिलन भोईर यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. महेशजी भोईर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन. त्याचबरोबर सोनू मला यांच्याकडून 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो डोनेशन्स पुढील या ठिकाणी आपण जाहीर करणार आहोत. ते मात्र रमेश भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर पंढरीजी भोईर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं डोनेशन. तर राहुल उलेकर आपण यायचं व्यासपीठ, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने आपण जाऊयात.
खरं तर स्वतः संघनायक अंतिम षटक घेऊन कॅप्टन इज लिडिंग फ्रॉम द फ्रंट. खरं धावसंख्येचा जर आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. खरं तर सलग 2 चेंडूवरती 2 फलंदाज बाद काढायची संधी निर्माण केली होती गोलंदाज प्रमोदजी भोपी यांनी, परंतु एक झेल सुटला, चौकार आला. परंतु गोलंदाजीमध्ये ना खूप चांगलं कमबॅक पाहायला मिळालं, ज्याचा उल्लेख मी अगदी सुरुवातीलाच केला की हा संघ कोणत्याही क्षणाला सामन्यामध्ये शिरकाव काढायची संधी आहे. आणि एकूणच जर पाहिलं तर त्या प्रकारचा खेळ मैदानावरती करण्याची धमक देखील या संघामध्ये आहे. लक्ष कितीही मोठं असो, त्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा हा पालेश्वरी संघ. आणि हे जे सर्व खेळाडू आहेत ना, ते आजपासून सुरू होणाऱ्या पालेश्वरी चषकाच्या रजनी स्पर्धेचे आयोजक देखील आहेत. संध्याकाळच्या सत्रामध्ये ती स्पर्धा आपल्याला शुभारंभ पाहायला मिळणार आहे. आणि 6 दिवस तब्बल त्या रजनी क्रिकेट स्पर्धेची, गतवर्षी आम्हाला देखील त्या स्पर्धेची खरं तर सेवा करण्याची संधी मिळाली होती समालोचनाच्या माध्यमातून. आणि यावर्षी देखील तो भव्य दिव्य आयोजन आपल्याला पालेश्वरी चषकाच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळणार आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये खरं तर सायंकाळी 5:30-6च्या दरम्यान आपण त्या स्पर्धेचा शुभारंभ पाहणार आहोत. आणि आज ही स्पर्धा आपल्याला खेडूकपाडाच्या मैदानावरती 40+ ग्रामीण क्रिकेटचा थरार देखील या ठिकाणी अनुभवायला मिळतोय. म्हणजे एक क्रिकेटमय वातावरण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. परंतु गोलंदाजांचं कौतुक आहे, शेवटच्या 2 षटकांमध्ये कमालीचा कमबॅक राहिला. इथे दबाव बनवण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा इथे मात्र उचलला. नेवाली संघानं धावफलकावरती या 2 धावेंच्या बरोबरीनं 40 धावा. इट्स 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. एक चांगली धावसंख्या. खरं तर पहिल्या 2 षटकांमध्ये 29 धावा धावफलकावरती ज्यावेळेला आल्या त्यावेळेला आपण अंदाज बांधला होता की एक मोठी धावसंख्या ही आपल्याला जरूर पाहायला मिळेल. परंतु कौतुक करावं लागेल प्रमोदजी यांचं आणि त्याचबरोबर रुपेशजी, ज्यांनी अंतिम 2 षटकामध्ये मात्र कमालीचं कमबॅक केलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका नाहीये, एक चौकार जरूर आला. तर पोलीस सामन्यासाठी टेंबोडी विपक्ष पडगे टीमच्या कर्णधारांना विनंती आहे, तुम्ही टॉससाठी यायचं, अन्यथा या ठिकाणी ओव्हर सुद्धा कमी केले जाऊ शकतील किंवा 2 धावांची पॅनल्टी सुद्धा लागू शकेल. पहा, टेंबोडी टीम इथे आलेला नाही, पडगे टीम आय थिंक आलेली आहे. टेंबोडी संघाचा कर्णधार आपण आला असाल तर लगेच या, अन्यथा 2 धावांची पॅनल्टी आपल्याला जाहीर केली जाईल. हॅलो डीजे, इथे मात्र या ठिकाणी आपण पाहतोय राजीव कुमार यांच्या वतीने सुद्धा 1001चं डोनेशन आलेलं आहे. राहुल उलवेकर यांची उपस्थिती आपण पाहिली, 5000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. विजयजी उलवेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन, मनोजी उलवेकर यांच्या वतीने सुद्धा 1000 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. प्रकाश उलवेकर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. चांगदेव उलवेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर सुनील पाटील यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन, मिलिंद मल्ला यांच्याकडून, दीपक मल्ला यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर शंकुनाजी उलवेकर यांच्या वतीने 200 रुपये आलेले आहेत. सूरज उलवेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन, त्याचबरोबर प्रवीण उलवेकर यांच्या वतीने 1001चं डोनेशन आलेल्या सर्व मान्यवरांचं आणि दानशूर व्यक्तींचं आम्ही मनापासून या ठिकाणी साई स्पोर्ट खेडूकपाडाच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर अजूनसुद्धा आपण डोनेशन पाहता, रोहिदासजी ठाकूर यांच्या वतीने तब्बल 1000 रुपये डोनेशन, राम भोईर यांच्या वतीने 1000 रुपये डोनेशन, संजय आढे यांच्याकडून 500 रुपयाचं डोनेशन, त्याचबरोबर पंढरजी भोईर साहेबांच्या वतीने 1001चं डोनेशन आहे. राजेंद्रजी भोईर यांच्या वतीने 1001चं डोनेशन आहे. त्याचबरोबर दिनेश उलवेकर यांच्या वतीने 1010 रुपयाचं डोनेशन आहे. चंद्रकांतजी उलवेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन, प्रवीणजी भोपी यांच्या वतीने सुद्धा आपण पाहतो 1000 रुपये डोनेशन आहे. प्रदीप सभाजी यांच्या वतीने सुद्धा डोनेशन आलेलं आहे. वासुजी बलवंत उलवेकर 500 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. त्याचबरोबर आपण पाहतो या स्पर्धेसाठी राजेंद्रजी उलवेकर 500 रुपयाचं डोनेशन आहे. उमेशजी गोमा उलवेकर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन, नरेश उलवेकर यांच्या वतीने 1100 रुपयाचं डोनेशन आलेलं आहे. नरेश रामा उलवेकर 1000 रुपये डोनेशन आहे. त्याचबरोबर बालाराम रामा उलवेकर यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आहे. पुंडलिक ठाकूर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर रोशन उलवेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर गुरुनाथ पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर मानवती पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं डोनेशन आहे. दिलीपजी भोईर यांच्या वतीने सुद्धा 500 रुपयाचं डोनेशन आहे. प्रभाकरजी उलवेकर यांच्याकडून तब्बल 10,000 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर प्रभाकरजी उलवेकर यांच्या वतीने आपल्या या स्पर्धेसाठी खरं तर आपण तृतीय पारितोषिकाचं सुद्धा पारितोषिक आलेलं आहे. आणि रामाशेठ भोईर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आहे. त्याचबरोबर दीपक गोंदले यांच्या वतीने 1100 रुपयाचं डोनेशन. त्याचबरोबर नारायण उलवेकर यांच्या वतीने 1500 रुपयाचं डोनेशन आहे. शरद वामन वसंत उलवेकर यांच्या वतीने 1000 रुपयाचं डोनेशन आहे.
आलेल्या सर्व मान्यवरांचं दानशूर व्यक्तींचं आम्ही पुन्हा एकदा साई स्पोर्ट खेडूपाड्याच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करत आहोत. तर यानंतर आपण मुख्य मंचावरती वळूयात, कारण सन्माननीय पाहुणे आदरणीय बाबूराव घरत साहेब यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन झालं आणि त्यांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत. तर आमच्या सर्वच आयोजकांना विनंती करेन की आपण एक एक करून सर्व सन्माननीय पाहुण्यांचं इथे यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. आदरणीय बाबूरावजी घरत साहेब यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती केला जातोय. तर स्वागतम, सुस्वागतम, सहर्ष स्वागतम. यानंतर जितेंद्रजी घरत साहेब आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय जितेंद्रजी घरत साहेब यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य मंचावरती करणार आहोत. तर पडगे संघाचे संगणक उपलब्ध आहेत. टेंबोडे टीम संगणक अथवा प्रतिनिधी पहा, विनामूल्य ही स्पर्धा आहे. आपल्याला दिलेल्या वेळेमध्ये उपस्थित राहणं बंधनकारक आहे. पुढील सन्मान आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित सन्माननीय दीपकजी गोंधळी साहेब यांचा देखील आपण शुभ सन्मान या मुख्य मंचावरती करणार आहोत. आदरणीय दीपकजी गोंधळी साहेब आयोजकांच्या वतीनं हा देखील शुभ सन्मान या मुख्य मंचावरती होईल. आणि मी सन्माननीय राहुलजी उलवेकर साहेबांना विनंती करेल की आपण मुख्य मंचावरती यायचंय. राहुलजी उलवेकर, त्यानंतर सन्माननीय गोपीनाथजी भोईर साहेब, त्यानंतर जयदासजी भोईर साहेब, प्रवीणजी ठाकूर साहेब आणि सागरजी ठाकूर साहेब या सर्व मान्यवरांना विनंती असेल की या. त्याचबरोबर सन्माननीय सूरजजी गोंधळी साहेब या सर्व मान्यवरांना विनंती असेल की या आपण मुख्य मंचावरती. आपली आसन व्यवस्था ही आमच्या मुख्य मंचावरती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. उपस्थित मान्यवरांचं मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान आपण करतो आहोत. इनिंग ब्रेकमध्ये खरं तर टॉस घेणं अपेक्षित होतं, परंतु दोनही संघापैकी पडगे संघाचे संगणक उपलब्ध आहेत. तर सर्व उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचं पुन्हा एक वार शब्द सुमनांच्या माध्यमातून मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. तर टेंबोडे संघाचा संगणक अथवा प्रतिनिधी कोणीही उपलब्ध असतील, कारण बघा युट्यूब लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून जर आमच्या समेत जुळले असाल, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. आयदर आपल्या षटकांची संख्या कमी होईल किंबहुना आपल्याला धावांची पेनल्टी. आय थिंक या ठिकाणी टेंबोडे संघाचे संगणक आलेले आहेत, पडगे संघाचे संगणक देखील या. आणि दोनही संगणकादरम्यान टॉस केला जाईल. हॅलो, इथं आपण टॉस करणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे, उपस्थित संघ या ठिकाणी आपण पाहतो टेंबोडे विपक्षा पडगे या टीममध्ये टॉस केला जाईल. पाहुण्यांना विनंती आहे, गुरुनाथजी ठाकूर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. पडगे टीमचा कॉल असेल, हेड कॉल आहे आणि हेड टॉस झालेला आहे. इथे मात्र पडगे टीमने टॉस जिंकल्यानंतर इथे मात्र निर्णयाची अपेक्षा आहे. फिल्डिंग तर घेतलेली आहे, मात्र या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने विनामूल्य ही स्पर्धा आहे. आपण बाईट घेऊया थोडीशी, कारण विनामूल्य स्पर्धा बऱ्याच स्पर्धामध्ये आपण पोटीपोलीचा गट ठेवला जातो, मात्र तिथे काहीतरी एंट्री द्यावी लागते. या विनामूल्य स्पर्धेबद्दल काय म्हणाल? तर आपण बाईट घेऊया. निवृत्तीजी भोईर यस, त्यांच्या वतीने या ठिकाणी जरूर आपण या ठिकाणी बाईट घेऊया की विनामूल्य स्पर्धेमध्ये खेळण्याची संधी मिळाली, त्याबद्दल काय म्हणाल? नक्कीच बोलणार, कारण बऱ्याच ठिकाणी आता स्पर्धा राहिली नाही, काहीतरी पैशाचा उत्पन्न होतो या उद्देशाने ठेवल्या जातात. पण मोफत ठेवणे हे खूप मोठं जिगरीचं काम आहे. त्यासाठी आम्हाला इथे एंट्री दिली, त्यासाठी खेडूपाडा संघाचं आम्ही हार्दिक स्वागत करतो. नक्की दोन्ही संघांना आपण बेस्ट ऑफ लक देऊया. पुढील सामन्यासाठी आपल्याला शुभेच्छा असणार आहेत. जाऊया मॅचकडे, जिथे जोडले जातील प्रवीण अर्जुने सर. थँक्यू सर. लक्ष गाठायचं आहे. 43 धावांचा 42 धावा पहिल्या सत्रामध्ये आल्या होत्या. सुरुवातीला मी उल्लेख केला की मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा पालेश्वरी संघ, मोठमोठे फटके खेळणारे फलंदाज त्यांच्या खात्यामध्ये आहेत. सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. रुपेश उलवेकर आणि प्रमोद भोपी
ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. लक्ष 43 धावांचा 24 चेंडू आणि 43 धावा. दुपारच्या सत्रामध्ये खरं तर ही धावसंख्या फार मोठी धावसंख्या मानली जाणार नाही. एक फ्लॅट विकेट आहे. 42 धावा धावफलकावरती आले. 43 धावांचं लक्ष आहे. शेवटच्या चेंडूवरती 21 स्वरूपाची धाव आली होती. तर पहिलं षटक पॉवर प्लेचं. इथे मात्र आडवा बॅटनं केलाय प्रहार, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक थोडंसं फंबल आणि दुसरी धाव घेण्याची संधी मात्र या ठिकाणी उपलब्ध होते. या ज्या चुका आहेत ना, या चुका तुम्हाला प्रकर्षाने टाळाव्या लागतील. कारण क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो की प्रत्येक संघ चुका मैदानावरती करतो, परंतु जो संघ कमीत कमी चुका मैदानावरती करतो तो संघ असतो विजयाच्या दिशेने अग्रसर, आणि जो संघ सर्वाधिक चुका मैदानावरती करतो ना, तो संघ मात्र पराभवाच्या छायेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला चेंज ऑफ पेस, लाऊड अपील, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी. विकेटचं जे महत्व आहे ना, ते महत्व गोलंदाजांना ठाऊक आहे. गजानन काथारा पहिलं षटक घेऊन खरं तर नियंत्रित गोलंदाजी करणं, अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावरती मारा करणं, सातत्यपूर्ण कामगिरी गोलंदाजीमध्ये करणं, आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विविधता, व्हेरिएशन त्यांच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला नेहमीच पाहायला मिळाली आहे. रुपेश ऑन अ स्ट्राईक, प्रमोद नॉन स्ट्रायकिंग एंडला. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. कमालीचा टायमिंग आहे. चेंडू थांबणार नाहीये. गोळीच्या वेगानं सीमारेषेच्या पलीकडे चौकार. तर कदाचित याच प्रकारच्या चेंडूंची वाट पाहत होते की काय पहिल्या 3 चेंडूवरती, आणि ज्या पद्धतीनं आपण गीत पाहिलं ना, तर फलंदाज अशा प्रकारच्या चेंडूंवरती नेहमीच आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रात धावा आल्या होत्या 12, आणि आता प्रत्युत्तरादाखल धावा आपण धावफलकावरती पाहतोय 2 चौकारांच्या मदतीनं 10. यावेळेला पुन्हा एकदा हात खुले करण्याची संधी. वेट अँड वॉचचं क्रिकेट. शरीराच्या जवळ चेंडू येऊ दिला आणि त्यानंतर मात्र केलाय हा फटका एक्झिक्यूट. चेंडू येतोय सरळ. 3 चौकार बॅक टू बॅक. तिसरा चौकार. थँक्यू डीजे. खरं तर सलगच्या 3 चेंडूंवरती 3 चौकार लगावत खलबली निर्माण केली आहे, आणि याच प्रकारच्या गोलंदाजीची अपेक्षा ही नक्कीच करत होते. पहिल्या 3 चेंडूवरतीच नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु त्यानंतर मात्र सातत्यपूर्ण कामगिरी जर आपण पाहिली ना, तर मात्र उद्वेष्टीच्या बाहेर गोलंदाजी केला. त्याचा हात खुले करण्याची संधी फलंदाजांना मिळाली, आणि आपली जी फलंदाजीची जी धमक आहे ना, ती धमक मात्र फलंदाज रुपेशनं मैदानावरती दाखवली. 3 चौकारानं 14 धावा धावफलकावरती आल्यात. 2 धावांची आघाडी आपल्याला नक्कीच या ठिकाणी पहिल्या षटकानंतर पाहायला मिळते. षटक समाप्त होतंय पहिलं. 14 बिनबाद. बिनबाद ही जमेची बाजू आहे, आणि 14 धावा ही दमदार सुरुवात पालेश्वरी संघाचे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत या ठिकाणी जोडले गेलेत, पहिल्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय पाले बुद्रुक विरुद्ध नेवाळी या 2 संघादरम्यान, ज्यामध्ये नेवाळी संघानं नाणेफेकीचा कौल हरला. प्रथम फलंदाजी करताना 42 धावा धावफलकावरती उभारल्या, आणि त्या धावांचा पाठलाग करताना तब्बल 14 धावा या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळाल्या.
दोनही सलामीवीर फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये. जे दर्शवलं जात आहे की इथून सुरुवात दमदार आहे आणि त्या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न होईल, परंतु नेवाली संघ कमबॅक करावा लागेल. गोलंदाजीच्या माध्यमातून तुम्हाला या मैदानावरती या सामन्यामध्ये खरं तर दुपारचं सत्र म्हटलं ना तर थोडंसं चॅलेंजिंग असतं गोलंदाजांसाठी, थोडंसं आव्हानात्मक असतं, कारण इथे वाऱ्याचा वेग हा मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळतो. ओपन पद्धतीचं हे मैदान आहे आणि समोरच्या दिशेनं जर पाहिलं तर उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी हा ॲडव्हान्टेज अर्थातच मैदानाचा हा जणू नक्कीच या ठिकाणी जो फायदा आहे तो फायदा उचलण्याचा प्रयत्न होईल. हो, यावेळेला आउटसाईड द ऑप्शनचा चेंडू होता. पुन्हा एकदा कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू पाडण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉईंटला चेंडू तटवण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा अपेक्षित संपर्क होऊ शकला नाहीये, परंतु सिंगल मात्र धावफलकावरती आले. आणि इथून जमेची बाजू म्हणजे रुपेश यांना पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळाली. पहिल्या षटकाच्या शेवटच्या 3 चेंडूवरती 3 चौकार त्यांच्या बॅटमधून आपण पाहिले आणि तिथून आपली उपयुक्तता, आपली गुणवत्ता, आपली एकूणच जर खेळामध्ये जे कौशल्य आहे ना ते कौशल्य दाखवलं गेलं. पुन्हा एकदा त्याच दिशेनं चेंडू वळवलाय. यावेळेला थोडासा चेस आहे खेळाडूसाठी. येतोय चौथ्या चेंडूवरती सलगचा फलंदाज रुपेश यांच्या बॅटमधून आलेला हा चौथा चौकार. या मॅच संपल्यानंतर जो संघ पराभूत जरी झाला ना त्या संघाने मात्र भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये ही आयोजकांकडून विनंती करण्यात येत आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये आपण हळूहळू वळतो आहोत आणि दुपारच्या सत्रामध्ये उत्तम भोजनाची व्यवस्था ही आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. अर्थातच मोहनजी वासकर, गजाननजी ठाकूर आणि भरतजी भोईर साहेब हे संपूर्ण आजच्या दिवसभरामध्ये खेळाडूंसाठी लागणारे जे भोजन आहे त्या भोजनाची व्यवस्था पाहताना आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला भेटतात. त्यांचं देखील आपण आयोजकांच्या वतीनं करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. यावेळेला मात्र सलग 4 चेंडूवरती 4 चौकार लगावणारा फलंदाज लाऊड अपील आहे. पॅड लाईनवरती चेंडू आदळलाय आणि अपीलमध्ये आत्मविश्वास देखील पाहायला मिळाला. उत्साह तर होताच, परंतु उत्साहाबरोबर आत्मविश्वास, कारण या विकेटची खरं तर गरज आहे. तुम्ही या सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल ना तर विकेट येणं हे सर्वाधिक महत्त्वाचं असेल नेवाली संघासाठी. यावेळेला मात्र एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, डेंजर एडकडे आहेत फलंदाज आणि दैव बलवतर इट्स अ वाईट बॉल +2. एकूण 3 धावांचा बोनस मात्र या मागील चेंडूवरती पाहायला मिळतोय. ना दसरा ना दिवाळी, मात्र 3 धावांचा बोनस आणि या 3 धावा संघाला घेऊन जात आहेत. नितेश आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 22 ही धावसंख्या धावफलकावर. खेडोकपाडा म्हटलं तर नितेशजी भोईर एक व्यावसायिक दर्जाचे गुणसंख्याक लेखक. यावर्षी क्रिकेटवरती देखील खूप चांगला परफॉर्म करतायत. गतवर्षीपासून जर आपण पाहिलं यावेळेला समोरच्या दिशेनं कमालीचं टायमिंग आहे. इथून मात्र हा खेळाडू थांबायचं नाव घेत नाही आहेत. रुपेश यांच्या बॅट मधून पाहायला मिळतोय हा गगनभेदी षटकार. या षटकारानं 28 या धावसंख्येवरती मजल मारतोय. विजयासाठी लक्ष्य 43 धावांचं आणि अजूनही जर पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता. मी सुरुवातीला म्हटलं होतं की पालेबुद्रुक हा संघ मोठ्या धावांचा पाठलाग करण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे. लक्ष्य कितीही मोठं असो त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याची धमक या संघाच्या फलंदाजीमध्ये आहे आणि अगदी त्याची प्रचिती पहिल्या 2 षटकांमध्ये आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. 4 चेंडू झालेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. इथे रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न तर बॅक ऑन ट्रॅक गोलंदाजी, दबाव बनवण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंडचे फलंदाज रुपेश यांच्या बॅटमधून तब्बल 27 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यामध्ये 3 चौकार, 24 धावा, माफ करा, 24 धावा पाहायला मिळाल्यात. कारण 3 अवांतरच्या धावा होत्या आणि 1 धाव ही प्रमोदजी यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली. याही वेळेला शफल अक्रॉस द लाईन, खरं तर फाईनच्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न होता. अंतिम 2 चेंडूवरती खूप चांगलं कमबॅक राहिलं गोलंदाज अजित यांचा. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 28 धावा. इथे मात्र
नेवाली संघानं एका धावेची आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 षटकांमध्ये नेवाली संघ 39 धावा धावफलकावरती होत्या, परंतु सामन्याला कलाटणी देणारं तिसरं षटक होतं ज्यामध्ये फक्त 6 धावा आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये मात्र रुपेश यांनी कमालीची गोलंदाजी करत फक्त 7 म्हणजे शेवटच्या 2 षटकांमध्ये फक्त 13 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले होते. आणि हेच कारण आहे की आता इक्वेशन जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 धावांची गरज. 12 चेंडू 15 धावा. दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाण्याची मागणी करतायत. रखरखता ऊन, दुपारचं सत्र, 40+ हे खेळाडू, अगदी 40+ म्हटलं ना तर 40+ खेळाडूंसाठी आपण नेहमीच या गोष्टीचा उल्लेख करतो की 1 धाव आरोग्यासाठी. याही स्पर्धेचं हे ब्रीदवाक्य आहे. खेळाच्या माध्यमातून आपलं जो सामाजिक बांधिलकी आहे ते जोपासण्याचं काम केलं जात आहे. आपला जो शारीरिक फिटनेस आहे तो या ठिकाणी जोपासण्याचा प्रयत्न केला जातो आहे. आणि प्रभुदासजी अर्जुन भोईर अर्थातच प्रभू अण्णा यांच्या माध्यमातून जर सांगायचं झालं ना तर ही स्पर्धा म्हणजे ना स्वार्थासाठी ना राजकारणासाठी, ही स्पर्धा फक्त आणि फक्त 40+ क्रिकेटच्या उत्कर्षासाठी. जरूर. आणि हा सामना झाल्यानंतर मात्र भोजनाची व्यवस्था केली जाईल याची आपण दक्षता घ्या. ज्या संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं तरीसुद्धा त्यांनी भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय जाऊ नये याची आपण या ठिकाणी विनंती असणार आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहिलं ना तर प्रवीण अर्जुन सर काही वर्षांपूर्वी याच मैदानावरती एक स्पर्धा आपण पाहिली होती. 8,000मध्ये 1,00,000चं पारितोषिक. तशी स्पर्धा पुन्हा भेटीला आली सुद्धा नाही. आणि त्या स्पर्धेचा उल्लेख करून इथे मात्र ही स्पर्धा आज आपण पाहतो की विनामूल्य होते. मात्र येणाऱ्या कालामध्ये एखादी नाईटची स्पर्धा इथे मात्र 40+ची घेतली जाईल या अनुषंगाने मात्र त्यांना आपण अगदीच या ठिकाणी शुभेच्छा देऊया. नक्कीच. ज्या स्पर्धेचा आपण उल्लेख केला ना की फक्त 8,000मध्ये 1,00,000ची स्पर्धा, त्या स्पर्धेचे प्रणेते हे याच स्पर्धेचे प्रणेते अर्थातच प्रभुदासजी अर्जुन भोईर साहेब अर्थातच प्रभू अण्णा यांच्या संकल्पनेतून साकारली होती. आणि त्या वर्षीची जी स्पर्धा होती ना त्या स्पर्धेला रायगडमधील सर्वोत्कृष्ट आयोजनाचं पारितोषिक देखील मिळालं होतं. म्हणजे एकूणच जर पाहिलं ना तर खेडूकपाडा म्हटलं ना तर खेडूकपाडा विविध क्षेत्रात, फक्त क्रीडा क्षेत्र नाही, फक्त कला क्षेत्र नाही, फक्त सामाजिक नाही, फक्त शैक्षणिक नाही, फक्त सामाजिक नाही, तर सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारं या पंचकृषीतलं हे एक गाव आहे की ज्या गावानं सातत्यानं आणि सातत्यपूर्ण कामगिरी नेहमीच केली आहे. दत्त जयंती उत्सवाचा आपण उल्लेख केला. त्या उत्सवामध्ये देखील अण्णांची खूप मोठी आणि महत्त्वाची भूमिका असते. आणि एकूणच जर पाहिलं तर या संपूर्ण मी म्हणेन रायगडमधीलच नव्हे, पनवेल तालुक्यामधीलच नव्हे तर तो सर्वात मोठा दत्त जयंती उत्सव आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो. ही स्पर्धा देखील एक आगळं वेगळं आयोजन आपल्याला या स्पर्धेच्या आयोजकांचा नक्कीच पाहायला मिळते. विनामूल्य 12 संघांना या स्पर्धेमध्ये सहभाग दिला गेला. संपूर्ण खेळाडूंना भोजनाची व्यवस्था ही आयोजन समितीच्या माध्यमातून करण्यात आली. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर 40+ क्रिकेट असोसिएशनचे आपल्या काही नियमावली आहेत आणि त्या नियमावली अंतर्गत लेग बिफोर विकेट हा बंद करण्यात आलेला आहे. तर याची देखील दक्षता 40+मध्ये खरं तर हे खेळाडू असे आहेत ना की जे आपल्या कौटुंबिक जबाबदारीसाठी किंबहुना आपल्या वैयक्तिक कारणास्तव आपल्या व्यवसाय नोकरीनिमित्तानं क्रिकेटपासून थोडेसे दुरावले गेलेला हा क्रिकेटचा वर्ग आहे. आणि त्यामुळे कारण तुम्ही क्रिकेट खेळत असताना उमेदीच्या काळामध्ये एक वेळ असाही येतो की तिथे तुम्हाला तुमचं करिअर आणि क्रिकेट किंबहुना तुमचं कुटुंब आणि क्रिकेट या दोघांपैकी एकाची निवड करावी लागते. आणि हे असे खेळाडू आहेत ना की ज्यांनी आपल्या कुटुंबाला प्राथमिकता दिली, आपल्या नोकरी व्यवसाय उद्योगधंद्याला प्राथमिकता दिली आणि हा क्रिकेटपासून थोडासा दुरावला गेलेला क्रिकेट वर्ग आहे. आणि तो आज मात्र या प्रकारच्या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्रित आला आहे. आणि रेग्युलरपेक्षा सर नक्कीच दिनेशजी बारसे सर देखील आमच्या समेत या ठिकाणी जुडले गेलेत. तर सरांच्या माध्यमातून नेहमीच आपल्याला अमूल्य मार्गदर्शन मिळतं. आणि त्यांचं देखील म्हणणं आहे की 40+ रेग्युलरपेक्षा जास्त स्पर्धा 40+च्या होतात आणि भव्य दिव्य प्रमाणामध्ये या स्पर्धा पाहायला मिळतात. या दरम्यान सन्माननीय तुळशीरामजी भोईर साहेब पडगे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होतं. तर स्वागतम सुस्वागतम, आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे.
40 धावा धावफलकावरती आल्यात. अवघ्या 3 धावांची गरज. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 धावांची गरज. अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ही जमेची बाजू असणार आहे, कारण सर्वच्या सर्व 10च्या 10 गडी शिल्लक आहेत आणि 2 सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. नावाली संघ इथून मात्र तुम्हाला कमबॅक करावं लागेल. सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल ना, तर मला या ठिकाणी या 6 चेंडूंना अशा पद्धतीनं फेकावं लागेल की आपल्या क्रिकेटिंग करिअर मधील हे सर्वोत्तम 6 चेंडू तुम्हाला या ठिकाणी हाताळावे लागतील. कारण प्रतिस्पर्धीच एका चुकीत जर तुम्ही कराल ना मैदानावरती, तर त्या संधीचं सोनं करण्यासाठी नक्कीच उपलब्ध आहेत. हॅलो, तर या दरम्यान आपण पाहतो सन्माननीय पाहुणे प्रल्हादजी उर्लेकर साहेबांचं आगमन झालेलं आहे. 40+ स्पर्धेमध्ये आपलं आणि खऱ्या अर्थाने साई स्पोर्ट क्रीडपाडच्या वतीने आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर प्रल्हादजी उलवेकर देखील या ठिकाणी जोडले गेलेत आमच्या समेत. खरं तर या मैदानावरती आल्यानंतर प्रल्हादजींबरोबर भेटण्याची संधी आम्हाला दरवर्षी आणि या प्रत्येक स्पर्धेच्या माध्यमातून मिळते. खूप चांगलं व्यक्तिमत्व आहेत प्रल्हादजी उलवेकर साहेबांचं. मात्र या ठिकाणी शुभागमन, तर आपलं देखील मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक, 3 धावांची गरज. चला खेळाडू, थोडंसं वेळेचं भान आपण ठेवायचं आहे. पण या सामन्यामध्ये पराभूत संघाच्या खेळाडूंना पुन्हा एकदा आम्ही विनंती करतो आयोजन समितीच्या वतीनं की 20 मिनिटांमध्ये आपल्याला एक इनिंग या ठिकाणी समाप्त करायची ही स्पर्धांची नियमावली. तर पराभूत संघाच्या संघनायकांना विनंती असेल की भोजन काही वेळातच, काही क्षणातच या ठिकाणी सुरू करण्यात येईल आणि भोजनाचा आस्वाद घेऊनच आपण या ठिकाणाहून मैदान सोडायचं आहे. सर्व संघांना या ठिकाणी भोजनाची व्यवस्था आहे. अगदी आमचे आयोजन समिती या भोजनाच्या व्यवस्थेची पाहणी करतायत आणि अगदी काही वेळातच भोजनाचा देखील आस्वाद आपल्याला या ठिकाणी घेता येईल. तर या स्पर्धेमध्ये आपण सहभागी झालात. विनामूल्य ही स्पर्धा आपल्याला आयोजकांच्या वतीनं देण्यात आली आणि त्याचबरोबर दुपारच्या भोजनाची व्यवस्था ही देखील आयोजन समितीच्या माध्यमातून एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील या ठिकाणी लिहिल्या पूर्ण केली जाते. धावा संख्येची बरोबरी आपल्याला धावफलकावर विन, यस, या ठिकाणी विन आहे. कारण 6-3चं समीकरण होतं 5-2 आणि त्यानंतर मात्र हा सामना जिंकलाय. तर भोजन काउंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. भोजन काउंटर या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत. ओके.